बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित भारतीय बौद्ध महासभा हे दोन भागांमध्ये विभागल्या गेली होती, परंतु चंद्रबोधी पाटील व भीमराव आंबेडकर यांच्या प्रयत्नाने 2021 साली या दोनही संघटना एकत्र आल्या, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील व भीमराव आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। बौद्ध धम्माचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध धम्मामध्ये समन्वय व भारतीय बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आता सर्व एकत्रितपणे काम करू, असेही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे। लेकिन उनके द्वारा जो हम लोगों को जो चेन रिपोर्ट के माध्यम से और जो पास नहीं हुआ अभी तक, तो हम लोग ये चला रहे हैं, हमें वो अधिकार है। तो 60 ट्रस्टियों में से अभी जैसे मैंने कमिटमेंट किया था कि माननीय भीमराव जी अम्बेडकर हमारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रहेंगे और साथ में जो हमारी ट्रस्टियों की जो रिक्त जगह है, 2 रिक्त जगह है, उसमें माननीय भीमराव जी अम्बेडकर और माननीय कैप्टन प्रवीण निखाड़े जी, ये दोनों को हमने ट्रस्टी नियुक्त किया है हमारे मीटिंग में, और ये चैरिटी कमीशन में ये पिछले माह में सबमिट भी किया है। 7 ट्रस्टियाँ पूरे हो गए हैं। म्हणजे 7 पूर्ण झाले का? हाँ, पूरे झाले। देखिए, मैं उसके नाम भी गिनाता हूँ। मैं स्वयं चंद्रबोधी पाटिल, अपने डॉक्टर हरीश रावरिया जिनको हमने ट्रस्टी चेयरमैन बनाया है, तीसरे इंजीनियर धम्मरतन सोमकौर जी जो भोपाल के हैं, माननीय प्राध्यापक SR कांडे जी जो दुर्ग छत्तीसगढ़ के हैं, कांडे हाँ, माननीय इंजीनियर HD भास्कर जी जो उत्तर प्रदेश के हैं। तो ऐसे 5 हो गए और अभी ये 2, ऐसे 7 लोगों का। और भविष्य में जो हम चेन रिपोर्ट का जो स्कीम है उसमें बदल करने का हम प्रयास करेंगे, क्योंकि बाबा साहब के समय में भी 7 ट्रस्टी थे, ठीक है ना। उस समय को देखते हुए आज जैसे हमारे 24 प्रदेशों में ये है, तो सबको भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए। तो ये स्कीम में कुछ बदल करके एक अधिवेशन में उसका प्रस्ताव पारित करके हम 25 की डिमांड करेंगे कि सबको यानी समेत। और अभी आपने देखा होगा कि हम अधिकतर जो है 60, 65, 70 के बाद वाले हैं। ये भीमराव जी अभी कितने साल के हैं? 60 के हो गए। तो ये हमारे इसमें अभी ये और निखाड़े जी नहीं तो हम तो मैं स्वयं अभी 73 का हूँ। तो हमारा ये कहना है कि जो युवा लोग हैं उनको भी ये मौका मिले, और हमने प्रयास भी किया है। जैसे दिल्ली है, हरियाणा है, अपने महाराष्ट्र है, ऐसे कई जगह, उत्तराखंड है, युवाओं को हमने वो प्रदेश अध्यक्ष बनाया। यानी हम चाहते हैं कि युवा सामने आए, ये धम्म का जो कारवा है उसको आगे बढ़ाए। तो उनका सहभाग ट्रस्टियों में भी होना चाहिए। तो वो कब होगा? जब हम स्कीम में उसमें बदल लाएंगे। तो ये निकट भविष्य में जैसे अधिवेशन होगा, हम वो पूरा जो स्कीम का स्टडी करके उसमें क्या क्या बदल हो सकता है, क्योंकि बहुत सारी चीज़ें नई है, जैसे राष्ट्रीय कार्यकारिणी नहीं है, संस्कार नहीं है, बहुत सारी चीज़ें हैं। तो उसको पूरा रखकर हम नई स्कीम चैरिटी कमीशन को सबमिट करेंगे, क्योंकि ये हमारा अधिकार है। हम संस्था चलाते हैं, हमको अधिकार है कि हमने संस्था को किस तरह से चलाना है और कितने लोग होना है, समझ रहे ना। तो इसलिए ये हम प्रयास करेंगे की ज्याची स्थापना बाबासाहेबांनी केली आणि ह्या संघटनेच्या वतीने ह्याच नागपूरच्या दीक्षाभूमीवरती त्यांनी धम्मक्रांती केली। आज देशामधली भारतीय बौद्ध महासभा एक प्रस्थापित, ज्याला जास्तीत जास्त लोकांचा सपोर्ट आहे, बौद्ध धर्मीयांची मातृसंस्था म्हणून ही आज कार्यरत करते। आज 22 राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा कार्यरत आहे आणि ह्या संघटनेमध्ये अनेक वर्षापासूनचे वाद होते, ते आता आम्ही मागच्या महिन्यामध्ये मिटवण्यात आले, एकत्र लहान कोर्टापासून अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत वाद झाले आणि त्याच्यामुळे लोकांना काहींचा गैरसमज झाला की फार मोठा ह्याच्यामध्ये गडबडी ह्या संस्थेमध्ये आहेत का।
मैं इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से बताना चाहता हूँ काही गडबडी नव्हत्या. टेक्निकल मुद्द्यावरून वाद होते. आम्ही जरी कोर्टामध्ये असलो तरी आम्ही दोघेजण गप्पा टप्पा मारत होतो. वैचारिक वाद ह्याच्यामध्ये निर्माण झाला, तो आम्ही निर्माण नाही झाला, तर कोर्टाच्या माध्यमामधून हा वैचारिक वाद निर्माण झाला. जेव्हा अध्यक्षपदाचा मुद्दा आला तेव्हा चॅरिटी कमिशनरनी आम्हाला असं सांगितलं 1980मध्ये 80च्या दशकामध्ये की बाबासाहेबांनी लिहिलेली ही घटना ती पुढचा अध्यक्ष कसा निवडावा ह्याच्याबद्दल व्हेरी सायलेंट आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण विस्तृत असं कलमामध्ये त्याचा उल्लेख नाही. बाबासाहेबांच्या नंतर ह्या संस्थेचे दुसरे अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर झाले आणि तेव्हा देखील असाच वाद निर्माण झाला होता. परंतु त्यावेळी त्यांना चॅरिटी कमिशनरनी सांगितलं ठीक आहे, हा वाद एवढा मोठा नाही. पण 80च्या दशकामध्ये जेव्हा सांगण्यात आलं की बाबासाहेबांची घटना हे तुम्ही अमेंडमेंट करून द्या, तेव्हा आम्ही सांगितलं की बाबासाहेबांची घटना जी भारतीय बौद्ध महासभेची आहे त्याच्यामध्ये एक अक्षर देखील अमेंडमेंट होणार नाही, सुधारणा होणार नाही. तेव्हापासून हा वाद सुरू झाला. बाबा हे सुधारणा केल्या की नाही केल्या ह्याच्यावरून हा वाद सुरू झाला. सुप्रीम कोर्टामध्ये गेला. मुद्दा त्यावेळेला छोटासा होता. एकत्र बसून जर सोडवला असता तर अधिक गतिमान ही संस्था आम्हाला करता आली असती. परंतु आता पाटील साहेबांनी आम्हाला समजलं की बाबा ह्या अशा छोट्याशा वादामध्ये पडू नये, एकत्र काम करावं, समाजाचं त्याच्यामुळे नुकसान होईल. जे चित्र समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये जातं आहे की 2 संघटना एका वेळेला काम करतायत, म्हणून आम्ही डिसिजन घेतला की येणाऱ्या काळामध्ये एकत्र काम करायचं. जो मुद्दा होता त्याला बाजूला सारला. चॅरिटी कमिशनरनी जो काय आदेश दिला होता त्या आदेशानुसार आम्ही कार्यरत आहोत. म्हणजे त्याच्यानंतर पण कोर्टाचा अवमान आम्ही केलेला नाही. जे कोर्टाने ज्युरिडिक्शन्समध्ये त्यांनी आदेश दिलेला पारित केलेला आहे त्याप्रमाणे आज आम्ही चाललेलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही देशभरामध्ये अधिक गतिमान ही संस्था कशी करू हे आम्ही विचारतो. सिच्युएशन देशामध्ये अशी आहे की विषमता आता वाढलेली आहे. प्रचंड संख्येने विषमता वाढलेली आहे. समाजामध्ये नफरत तयार करण्याचं, एक दुसऱ्याला बघण्याची भावना आज दूषित झालेली आहे. एका समाजामधून दुसऱ्या समाजामध्ये जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या ज्या समूह आहेत, समाज आहे, त्यांचं आज धार्मिक परिवर्तन आज मला इथे दिसतंय. या देशामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे. बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचे विचार आज त्यांना पटल्यामुळे ते धम्माकडे येत आहेत. आणि अशा वेळी संघटनेमध्ये फूट असावी असं आम्हाला वाटत नाही, म्हणून आम्ही एकत्र सगळेजण आलेलो आहोत. असताना धम्म परिवर्तन होत असताना आम्ही कुठल्याही संस्कृतीला, धम्माला जो प्रस्थापित आहे, मेजॉरिटीनी आहे, त्याला आम्ही काही आलोचना करत नाही किंवा टीका टिप्पणी करत नाही किंवा सामाजिक स्वास्थ्य आहे ते आम्ही बिघडवत नाही. तर आम्ही आमचा उद्दिष्ट भगवान बुद्धाचा, धम्माचं जे विचार आहेत, बाबासाहेबांचे विचार आहेत, महापुरुषांचे विचार आहेत, ते आम्ही घेऊन आज चालणार आहोत. देशामध्ये आमच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही बघणार की या देशामध्ये समतेचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. विषमता गाडून पुन्हा एकदा देशाला वैभव प्राप्त करणं, जे पूर्वी 2500 वर्षापूर्वी बुद्धाच्या काळामध्ये होतं. बुद्धाच्या काळानंतर जे बौद्ध राजे झाले, 12 राजे झाले या देशामध्ये, त्यांनी जो काळ आणला तो भारताचा सुवर्ण काळ होता. तशा प्रकारचा प्रयत्न आज आमच्या मार्फत, या बुद्धिस्ट सोसायटी याच्या मार्फत आज आम्ही करण्याचा प्रयत्न आहे. देशामधलं चित्र हे चांगलं जावं. जे बौद्ध कंट्री आहेत त्यांच्याशी आमचे संबंध सुधारावे
त्यांच्या देशामधून भारताला चांगल्यापैकी मदत यावी. भगवान बुद्धाची भूमी आहे, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. येणाऱ्या काळामध्ये त्यांचे टुरिस्ट इथे जास्त यावे, त्या टुरिस्टच्या माध्यमामधून देशाला फॉरेन करन्सी मिळावी, हा त्याच्या मागचे सगळे उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यासाठी हा मोठा आम्ही डिसिजन घेतला. ज्या काही संघटना आहे, हाच नाही धार्मिकच नाही तर राजकीय देखील आम्ही करणार आहोत. समता सैनिक दलाचा देखील यशस्वी झाला. ते आज पूर्व विदर्भाचं समता सैनिक दलाचं अधिवेशन लष्करी भाग येथे होतं, ते संपूर्ण इकडे आलेलं आहे.